14वी ओळी खाली खाली 14वी ओळी बघा. शंका अनुराधी व्यक्तीमध्ये सर्व सांगितलं ना, याच्या पदार्थामध्ये कोणाची व्यक्ती आहे? सर्वता यदा इथून सुरुवात केली. गामा विषयाचे म्हणजे अर्जुनाने शंका केली, सर्व ठिकाणी आहे तर काही लोक सुखी आहेत तर काही लोक काय नाही, विषमता का याचं शंका आहे. त्या शंकेचं उत्तर भगवान या ठिकाणी काय देतात ते पहा. ऐका ना, ऐशावरी काही चांगलं व्यक्तीची नव्हे, हे तर तुझे नाही की सर्वत्र निघा. एक परमात्माच आहे, विणा परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. मग असं असताना आणि काही ना असं असताना काही सुखी आहे तर काय आहे, काही दुःखी आहे. माझा भेद का असावा प्रश्न आहे. त्याच्याकरता एक उत्तर देऊन सांगतात. जैसी सगळे पाटणी एखादी दिवे दिवे लावणे आणि आकारा देखणे. एक सगळीकडे जर सारखा दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये काही नाही, विषमता नाही. मग जर तुझं सर्व जिकडे तुकडे आहे मग त्याच्यामध्ये विषमता का? ऐसी अनोखी होती परिकाची मानसिकी परिस्थिती येण्याची शंका केली. अशी अर्जुनाची शंका आहे बरं का. त्याच्याकरता भगवान मोड उत्तर देऊन सांगताय. उत्तराचा प्रश्नच आहे बा. आमचा त्याच्यामध्ये दोष नाही. दोष कोणाचा आहे? प्रत्येकाच्या बुद्धीचा आहे ना. एकच पाणी असते, मिरची लाई जाते पुढे नाही का. प्रत्येकाच्या एकच धर्म आहे का भिन्न भिन्न धर्म आहे. मिरचीला गेला तर काय, कारल्याला गेलं तर कडू, उसाला गेलं तर गोड. पाण्याचा दोष आहे का त्याच्या उपाधीचा दोष आहे. त्याप्रमाणे ईश्वराचा सर्वत्र ठिकाणी समभाव आहे. अमृत है हरि नाम. एक नाही करतात. परीक्षेला सगळेजण बसत असतात. त्याच्यामध्ये प्रत्येकाला सारखे मार्क मिळते का कमी जास्त? परीक्षकाचा दोष आहे का मार्क दिल्यावर? लिहिलेलाच नाही तर काय. ईश्वराचा दोष नाही, आपल्या उपाधीचा दोष आहे. ज्ञान असेल तर सुख, अज्ञान असेल तर दुःख. हेच उत्तर आहे. रोगापैकी असे तर गिर नाही येणारीच आहे. प्राणियाच्या उल्हासे बुद्धी आहे. म्हणून ज्याची जशी बुद्धी असेल त्याप्रमाणे त्याचं प्रकटीकरण होत असे. जसे एकच आकाशध्वनी वाद्य विशेष अनाने वाजावे पुढे धन्य नांदवडे. कदमृदंग असतो, त्याला 2 विभाग असतात नाही का. त्याच्यामध्ये कोणती पुढी लावायची असते? धुंबाण लावायचं. अरे स्पर्धा कुठे धुंबाण कुठे धुंबाणाला आकाशाचा दोष आहे का ते उपाधीचा दोष आहे? उपाधीचा दोष. म्हणून धुंबाण जसं त्याचा आवाज वेगळा, शाहीचा आवाज वेगळा. त्याच्यामध्ये नाही का प्रत्येक हे लावलेले असते. 3 मध्ये लावा, 2 मध्ये लावा, 5 मध्ये लावा, 6 मध्ये लावा. 6 नसते बरं. एखादा एक
आपल्या पेटीशिवाय मग काय हे काय काय ते तुम्ही मला 3 मध्ये पकवाज लावायचा होता किती पण पेटी नाही ना मग त्या गवायला विचारलं गव्हा कसं काय करायचं ते म्हणजे मग त्याने मला हाका मारला आणि त्याला चिमटा घेतला लावून घ्या म्हणलं 4 मध्ये लावायचा होता म्हणलं तर 3 मध्ये झालं 4 मध्ये लावायचं जरा जास्त महात्मा लोकांना सुख आहे ना आपल्याला काय आपल्या ठिकाणी काय अज्ञान आणि त्यांच्या ठिकाणी काय नाही मग तेच सांगतात बा लोक दृष्टी वेगळाला आणि लोक एकच पहिले बिनवाने जडा उपयोगायचे सूर्यप्रकाश सर्वांना सारखा येतो तो प्रत्येकाच्या कार्यासारखे सगळं सूर्यप्रकाशाचा जसा आपल्याला आनंद आहे चोराला आनंद आहे का सूर्यप्रकाशामध्ये का आनंद नाही त्याला सूर्यप्रकाश पाहिजे त्याला अंधार पाहिजे काय पाहिजे बीजधर्मानुरूप झाडा उपजव्या तसे परिणामाने स्वरूप माझे जीव जसं ज्याचं बीज असेल त्याप्रमाणे त्याला कार्य होत असतं तसे परिणामाने स्वरूप माझे जीव नाही का ज्याचं जसं बीज असेल ते कारवीचं बेस पेरलं तर काय त्याला आंबे येत असेल मग काय येतं कारवी गोड आंब्याचा वृक्ष असेल तर गोड आंबे आंबट असेल तर आंबट तसे परिणामाने स्वरूप माझे जीवा मला नेना आणि चतुरा बुडा निळा असेल दुसरा नेना सापदाला येणार सुखा लागे नेना आणि चतुरा बुद्धिमान मनुष्य आणि अज्ञानी मनुष्य पुढे निळा असेल दुसरा एकाला आणखी तो काय वाटला दोरीवरती असलेला मनाचा हार वाटला त्याला काय वाटलं आनंद झाला नसन सर्प वाटला काय झाला दोरीचा दोष आहे का तुमच्या पाहणाऱ्याचा दोष आहे असं स्वातीचे उदक मोठी झाली वेग आणि तसा सज्ञानाची मी सुख तो अज्ञानाची हे असं स्वातीचे उदक नक्षत्र असते ना साठी नक्षत्र असते ते पाणी जर मग शुद्धीमध्ये पडलं तर मोती होते आणि सर्पाच्या तोंडात पडलं तर काय होते पाण्याचा दोष आहे का त्याच्या उपाधीचा त्याच्या ज्ञानाची मी सुख दुःख ज्ञान असेल तर याच काळामध्ये त्याला सुख मिळत असे अज्ञान असेल तर कशाची प्रतीची सर्वस्वच्या अमृते संनिविष्ट मत्स्मृती ज्ञान वेदांच्या सर्व सर्वस्वच्या अमृते संनिविष्ट परमात्मा तत्व हे सर्वांच्या ठिकाणी आहे उपलब्धीचा आणखी उपदेश साधन आहे मत्स्मृती ज्ञान अपवरण माझ्यापासून स्मृती ज्ञान अपवरण म्हणजे आठवणी या सर्व गोष्टी आमच्यापासून होतात आपल्याला स्मृती होत असते ते कोणाच्यामुळे होत असते सर्व याच्यामध्ये सत्व कोणामुळे म्हणाले आपल्या शरीराकडून थोडी इंद्रिय काम करत असतात सत्य प्राणाची आहे प्राण निघून गेला सत्ता काय संपते त्याप्रमाणे स्मृती ज्ञान अपहरण अपहरण होण्याचा काय अर्थ केला आहे वेदांच्या
सर्व वेद वेदांत वेद वेदांच्या सर्व वेद कोणाचं वर्णन करते? परमात्म्याचं वर्णन करते, आहे का नाही? सर्व वेद आहे, सर्व वेद स्वयमेव एव वेद्य, फक्त परमात्म्याचं ज्ञान करते. वेदांत कृत वेद विदेवच्या, वेदांत सर्व वेदांताचं प्रकाशन कोणाकडून होत असते? परमात्मा. वेदाला सुद्धा ज्ञान पुढे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये गोष्ट आहे ना, भगवान थोडे करायला लागले तर ते अर्जुन यशोदेला काही मान्य होईना. ते म्हणजे माझ्या पोरगा खोड्यात करत नाहीत. मग भगवान कृष्णाने ठरवलं, म्हणजे आपल्या आईला कळायला पाहिजे मी काय तो राज्य संभवायचं. मग ते खोड्या करायचं, आपल्या करायचं ना. मग त्यात यशोदाई सुद्धा त्रासून गेली. म्हणला कृष्ण तो आता मोठा झालेला होता, खोड्याजवळ संपलं. काय झालं? संपलं. अजूनही माणसाला वयाचा विचार करत नाही. 80 वर्षाचा झाला तरी पुत्ते खेळावं लागते कोणते वय. खेळाचे विचार 90 वर्षाचा म्हातारा झाला खो खो खेळ. म्हणजे कृष्णाला विचारलं म्हणतो, बरं का काय काहीतरी शिकलं पाहिजे ना का तोंडाचं म्हणलं काही वेद वगैरे विद्या वगैरे शिकतो का नाही? म्हणला काही जाऊन त्या वेदाला विचार, तुला कोणी शिकवलं? म्हणलं मी त्याचा काय बघायचं. ते जयराम असायचे, एखादा पोरगा जर काही चूक केलं जयराम बोला शिकवतो. सगळ्याला वेदांच्या सर्व वेदांत वेद प्रतिपाद्य असा परमात्मा आहे. सर्वांच्या हृदयदेशी नियम काय आहे ते बुद्धी पुढे संपलं. सर्वांच्या हृदयदेशी नियम काय आहे? प्रत्येकाला वाटतं मी आहे, मी आहे कोणाचा आहे? परमात्म्याचाच आहे. अशी बुद्धीश्वरी कोणाच्या सत्तेमध्ये कळते? परमात्म्याच्या. म्हणून परमात्मा सर्व ठिकाणी विठ्ठल जरी ज्ञान केव्हा होईल? परिसंता ज्ञानी पैसा गुरुचरण कथा गुरुचरण उपासिता ते तर सेवादार वाटतात. ते प्रणिपाते एक श्लोक घ्या. नमस्ते शंकरानंद गुरुपादांबुजन्मने विजय ग्रंथे ब्रह्मानंद विजय ग्रंथे ब्रह्मानंद प्रकाशकम योगी प्रत्यक्ष अध्याय प्रथमे ब्रह्मानंद वेद म्हणजे 5 आनंदाचे प्रकार आहे ना. 5 सत 5 चित आणि 5 आनंद. तत्व विवेक, भूत विवेक, कोश विवेक हे सगळे सत्य प्रकरण आहे. चित्रदीप, तृप्तीदीप वगैरे कोणते आहे? आहे. आणि ब्रह्मानंद पुढे आत्मानंद, अद्वैतानंद, विद्यानंद वगैरे आनंदाचे 5 प्रकरण आहे. 5 फेरी 15. तेव्हा ब्रह्मानंद विजय ग्रंथ, ब्रह्मानंद प्रकार. या ब्रह्माचा आनंद सांगणाऱ्या याच्या श्लोकामध्ये ब्रह्मानंद प्रकाशन आणि ब्रह्मानंद त्याचं वर्णन करत सांगितलं. योगी प्रत्यक्ष अध्याय प्रथमेश्वर उदीरितम. योगी प्रत्यक्ष अध्याय, तेव्हा योगी लोक या अध्यायापासून प्रथमे अस्मिन उदीरितम, पहिल्या आनंदापासून तर शेवटच्या आनंदापर्यंत
त्याने याचं वर्णन काय केलेलं आहे करून सांगितलेलं आहे. पंचदशी एका मोठी माझा शेवटचा श्लोकाचा अर्थ वाचा. ब्रह्मानंद संज्ञ ग्रंथातील या प्रथम अध्यायात ब्रह्मानंदाचे प्रकाशन करणारे योगी प्रत्यक्ष सांगितलेले आहेत. ब्रह्मानंद संज्ञ ग्रंथातील या प्रथम अध्यायात ब्रह्मानंदाचे प्रकाशन करणारे योगी प्रत्यक्ष सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष काय केलेलं आहे पाचही प्रकरणामध्ये आम्ही तुम्हाला ब्रह्मानंदाचं काय केलेलं आहे प्रत्यक्ष म्हणजे सांगितलेलं आहे. बरोबर. आता योगी प्रथम अस्मिन प्रथम आपल्याला याच्यापासून म्हणजे ब्रह्मानंदम प्रकर्षापासून त्यापासून ते सगळे सांगितलेले आहे. इथे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य भारती तीर्थ मणिवर्य किंकरेण रामकृष्णाख्य विदुषा विरचिते ब्रह्मानंद योगानंदो नाम प्रथमोध्याय अशा रीतीने ते ब्रह्मानंद प्रवक्ष्यामी ज्ञाते तस्मिन् शेषका काही कामश्लोकानर्थ व्रतमे पाहिजे असल्या प्रकारचे आता ब्रह्मानंदे आत्मानंदो नाम द्वितीय अध्याय द्वादशं ब्रह्मानंदे ब्रह्मानंद प्रकरणं नंदेवं वासनानंदात् ब्रह्मानंदात् पितरं नित्ययोगिनिजानन्दं गुढस्यत्र नंदेवं वासनानंदात् ब्रह्मानंद वासनानंदापेक्षा सुद्धा ब्रह्मानंद अधिक आहे. नित्ययोगिनिजानन्दं नाही का तुमचे 3 प्रकारचे सांगितले तुम्हाला. एक वासनानंद दुसरा विषयानंद ब्रह्मानंद आणि योगी लोक नित्यानंद तेव्हा त्याचा अधिकार आहे. ज्याचा अधिकार आहे ते योग ब्रह्मानंद काय करून घेईल प्राप्त करून. व्यक्ती योगी निजानंद योगी पुरुष आनंदाचा काय घेईल अधिकारी असल्यामुळे आनंदाचा भोग नाही. ज्याचा अधिकार नाही तो मूळच प्रभावी म्हणला मूर्खाला काही प्रवेश आहे किंवा नाही म्हणलं मूर्खाला सुद्धा काय मूर्ख म्हणजे त्याचा अर्थ कसा तरी वाटतो असा मूर्ख नाही जायला. मंद बुद्धिमान कोण सारख्या बुद्धिमान असतात सारखे सगळे 50 मार्क भेटत असतात. प्रत्येकाचा काय पण शेवटी साध्य काय आहे मात्र एकच आहे ना साध्य नाही का. म्हणून साधनामध्ये जरी कमतरता असली तरी सर्वांचं साध्य काय आहे इतकंच आहे. एकाला वेळ लागतो एकाला वेळ लागत नाही. एकाला कमी मेहनत करावी लागते एकाला बुद्धिमान असेल तर लवकर 10 वेळा पाठ करतो. मंद बुद्धिमान असेल तर 1 दिवसातून केल्याशिवाय मात्र मिळाल्याशिवाय मूर्खाला काही मूळ माणसाला व्यक्तियोगी निजानंद योगी लोक निजानंदाला प्राप्त करते. मूळस्य प्रकागती म्हणा आमच्यासारखाचा लाभ लागतो किंवा नाही त्याच्याकरता मंदाधिकाऱ्याकरता आत्मानंद सांगितलेला आहे. त्याचा विचार कधी घेऊन टाकू. श्री गुरुचरण सरोज